ट्रॅक्टरनी बाजरी पेरली लय पातळ गाली. तुला सांगतो खरी शेती ना बैलांनीच होती ती होती. काय बैलांनी उगायची बाजरी पेरली. लोक आता बैलच सांभाळी ना तेडे सांभाळी ना बैल नको म्हणते हो शामराव ऐका ना, माझ्या इंस्टाग्रामला काय झालं बघा बरं, बंद पडला होते अकाउंट, चालूच होईना नाही. अहो सकाळी मी चहा उकळायला ठेवला, म्हटलं चहा घेऊ कुकूच तर तेवढं इंस्टाग्राम बघा, रील पण अपलोड करता नाही आहे ना मला. हो बघा ना त्याला काय झालं ते, इंस्टाग्राम दिसतच नाही. हो डायरेक्ट दिसत नाहीये. मग तू रील काढायची ते का आता काढता येणार नाही. अरे तिचे 7 लाख फॉलोअर होते, आता सांग सकाळ मिलियन झाले असते. हा ना, मिलियन काय झालं काय माहिती बाई, कोणत्या मेलाची नजर लागली, हॅक बिक झालं काय माझं अकाउंट. हॅक 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 नाही हॅक रे, नसतं ते, हॅक असतं. हॅक म्हणजे कोणीतरी ताब्यात घेतो असं. हा ताब्यात घेतलं. पण ताब्यात घेतलं तर तुला दिसलं असतं ती, हा. याचा अर्थ ते अहो, बंदच पण झालं मग त्यांनी पासवर्ड बिसवर्ड चेंज केला असं तर. नाही ना, दिसतच नाही त्याच्यामध्ये. माझ्या मोबाईल मध्ये पाहू दे बघा बरं. काय सुगंध ऑफिशियल नावानी आहे ना, हा सुगंधा ऑफिशियल. अहो ते सुगंधा झालं ते, डीएचए पाहिजे ना. इंग्लिश एवढी लई भारी आहे का माहिती हा. 2 मिनिट. SUN काय तूच टाक ना मग. आतापर्यंत किती जरा. व्हिडिओ काढले होते तू? अहो 2,500-3,000 पोस्ट आहेत माझ्या. बाबू का नाही होते का? सुगंधा नावानी बरेच आहेत, पण तुझं नाही त्याच्यामध्ये. मला तुझं प्रोफाईल माहिती आहे ना, ती फोटो. हो मग आता हो काय झालं असेल हो माझ्या अकाउंटला, तुम्हाला माहिती का, मला अन्नाचा घास बी जाणार नाही. कोणी कोणी म्हणतं ते काहीतरी ते बंद करते म्हणून काय. म्हणजे का बरं? काय चाललंय? अरे हिचं इंस्टाचं बंद झालं ना, काय ID. काय सांगतो? हा कधी? सकाळपासून चालतच नाही. टाकला होता जळाला काहीतरी असं म्हणतो ती. हा तिच्या अहो सकाळपासून चालूच झालं नाही. आयला फॉलोअर बरेच होते आहे ना. हा ना, 7 लाख मिलियन म्हणणार होते सांग सकाळ पॉपट्या. मग आता कस काय बंद झालं काय माहिती. अहो मला माहिती इतकं टेन्शन आलंय आता. तिने स्वप्न पाहिले होते मिलियन झाले का दुकान टाकणार होती ती. आता इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं म्हणून काय माणूस जगायचं सोडित काय? हो पण माझं सगळं तेच आहे ना. अरे तू हाय तर इंस्टाग्राम हाय, परत उघडलं दुसरं अकाउंट, त्याला काय होतं? अहो पण इंस्टाग्राम होतं म्हणून मी होते, काय करता मला. एवढे फॉलोअर कवा यायचे पॉपट्या? 7 लाख कळतात का तुला? हे बघा, परत तेवढीच मेहनत घेतली ना, काय थोडा वेळ जातो फक्त, पण तेवढे फॉलोअर परत येतात आपल्याला. परत 9 लाखापर्यंत जाईन पुन्हा बंद होईल. हे बंद होण्याच्या मुळापर्यंत गेला पाहिजे ना आपण, काहीतरी बंद नाही झालं पाहिजे पॉपट्या. काहीतरी चुकलं असेल, काहीतरी हे झालं असेल, मेटा बंद करतो, सस्पेंड अहो बंद करायला मी काय त्याच्यावर कुणाला शिव्या वगैरे देते का? उलट मी फक्त माझ्या गाण्याचे आणि चांगले व्हिडिओ असतात. मला काय झालं असेल ते सांगा पहिले. काय नाही, सस्पेंड झालाय ते, बंद झालं म्हणजे वरून डिलीट झालंय ते. नाही 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 काहीतरी आता चालू करा. काय होणार ते? कस काय चालू होईल? कोणाला पैसे देऊन काही? अरे तू एवढा व्यावहारिक माणूस आहे, दुकानदार आहे, तुला तरी कळलं अहो पाहिजे. पोपटराव हे पुण्याला बघ, तुमच्या लय ओळखी आहेत ना, तुम्ही बघा ना काहीतरी. ऐक. बरं झालं मला विचारलं, कोणाला पैसे देऊन अकाउंट चालू होत नसतं, पैसे देत लोक, डोक्यात घे. पुण्या नाव जोमाने चालू करायचे, परत तसेच व्हिडिओ करायचे, तेच फॉलोअर आहेत ना, परत येतील ते. हो पण त्या लोकांना मी सापडन का आता. मला काय म्हणायचं पोपट्या, आपण ग्रामपंचायतला अर्ज करू ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. ग्रामपंचायत मध्ये अर्ज देते मग दे पुढील सांगा तुम्ही. हा. माझं इंस्टाग्रामचा अकाउंट चालू होईल. मग अर्ज दिलं तर येडे बिडे आहे का रे तुम्ही? वहिनी, तुम्ही इथं बसल्या, तुमची सतल धरून रील पडा ना, तुमचा अकाउंट चालू करतोय, पण ये माझ्या जखमीवर मीठ चोळायला. काय झालं? अहो, तुमचे रील पडा ना म्हणून मी विचारायला अरे आलो. अकाउंट डिलीट झाले तिचं. मॅटानी बापरे, डायरेक्ट उडून टाकलं म्हणजे आता व्हिडिओ परत येणार नाही. व्हिडिओ काहीच नाही आता. अरे देवा, तुला तर मर्शी नसतो व्हिडिओ, माझे पण व्हिडिओ होते त्यांच्या बरोबर, आम्ही करायचो रील. त्याच्यामुळे डिलीट झाला असेल मग. आता हा, हे सांग काहीतरी. म्हणजे याच्या बरोबर केल्यामुळे कंटेंट काहीतरी इश्यू आला असणार आहे त्याला. कंटेंट इश्यू काय? हे बारीक आहे ना अजून. बारीक आहे का? 16 वर्षाचं आहे का? 23-24 वर्षाचं आहे ते भूत. दिसायला बारीक बरं दिसतं. ते जाऊ द्या, काय करायचं ते बघा. त्याचं काय काय करायचं ते करायचं सांगा. म्हणजे डेपुटीला अर्ज देऊ आपण. डेपुटी कसा गावचा हा, मग- तू आहे भाऊ. सुगंधाचं लगेच अकाउंट चालू करायला गावची पाहिजे. सरपंच आहे आता जसं बंद झाल्यावर अर्ज देतो तसं अर्ज करायचा का मग आता? हा आणि त्यांनी अकाउंट चालू होईल. मग आता निवेदन म्हणतेच दिल्यावर. होते आता आपल्याला तरी काय माहिती. चला चला डेपुटी चला काय. चला निघ. माय आड्या कधी मी भारी नाही कधी नाही आम्ही. ओ डेपुटी, डेपुटी काय करता घरात तुम्ही? काय भांगड माझी भांगड झाली म्हणूनच आलो. काय आले सगळे काय म्हणून काय होत या तुमच्या डेपुटीमुळे सुगंधाचं अकाउंट डिलीट झाले. तिथे आहे मी, डेपुटी तिथे आहे. कोणामुळे झालं? अरे मी तेच म्हणलं तुमच्या डेपुटी डिगेमुळे अकाउंट डिलीट झाले. Delete झाले. मला बाकी सांगू नका. जाल्याचं जर डोकं फिरलं ना गार 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 पिंगून आपटी. 7 लाख होते, 7 लाख. हा
ते गर 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 मी कुठं आपली डोक्यात पाठाच टाकीन मी. पाटा काय ते त्याचं वय कमी म्हणून डिलीट झाले माहितीये का? वय कमी तू काय कशाला हाताळलं जातो रे त्याचा मोबाईल? अहो, नाही डेपुटी, मी त्यांचा मोबाईल घेतला नाही, त्यांचं अकाउंट डिलीट झालं. ते विषय झाला. समजून घ्या डेपुटी. विषय काय आहे, सुगंधाचं इंस्टाग्राम अकाउंट हा. 7 लाख फॉलोअर, रोज 2-3 रील टाकायचे, आपण सगळे बघायचो, लाईक करायचो, सगळ्याला आवडायचे. ते अकाउंट एका क्षणात डिलीट झालं. अरे मग आता डिलीट झालं तर मी काय करू? तुम्ही त्याला मेसेज वगैरे करा ना वरती. जालूने आयडिया दिली आपल्याला. काय एक account अर्ज आणला, ठीक आहे, दे रे अर्ज. माझ्याकडे अर्ज आपण सगळ्यांनी निवेदन द्याय अर्ज देऊ त्यांना. कशाचा अर्ज आहे? फोटो घे काढून. अरे, अर्ज मला पाहू दे. कसा अर्ज देतो? अर्ज म्हणजे हे अकाउंट ग्रामपंचायतला. प्रति माननीय सरपंच अवचूतवाडी ग्रामपंचायत विषय सुगंधा कदम यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद पडल्याबाबत माननीय महोदय वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करते की माझे सुगंधा नाशिक 123 हे अकाउंट बंद झाले पडले असून इतक्या दिवसाची माझी व्हिडिओची केलेली मेहनत वाया गेली असून याच्यामुळे माझे मानसिक व आर्थिक खर्चीकरण झाले असून माझी मनस्थिती यामुळे बिघडली आहे. तरी कृपया वर ग्रामपंचायत मार्फत सरकारला आणि संबंधित अकाउंट चालवणाऱ्यांना सांगून माझे अकाउंट पूर्ववत करण्याबाबत आपल्या सर्व विनंती करण्यात येऊ. आपले विश्वासू. माय पहिला अंगठा आहे. तो पहिला अंगठा आहे हा. का? तो अंगठा तोडायला पाहिजे. का तोडायला पाहिजे? इंस्टाग्रामला लय चालवतो ना तो अंगठा, म्हणून तोडायला पाहिजे. नालाय का या असे ग्रामपंचायतला अर्ज करून अकाउंट चालू होत असतं करा, का? येडे का काय करा, तुम्ही? अजून मतदान करा. करा तुम्ही मतदान. बघितलं मी म्हणलं. अहो डेपुटी, माझं अकाउंट बंद झालं ना, आता मी कसं काय चालू करू इंस्टाग्राम? अहो, सुगंधाताई अहो तुम्ही ऍक्शन घ्या ना. अरे फटका टाकेल. ग्रामपंचायत ताब्यात आहे काय ऍक्शन घ्यायचं? आमदार साहेबाला सांगा. आमदार साहेबाला फोन करा, ते इंस्टाला फोन आमदार करा. साहेबांची स्वतःची मी कंपनी काय म्हणतो ऐका, इंस्टाग्रामची. ऐका, मी एक सल्ला देऊ का? हा दीप. आपण सदाभाऊकडे जाऊ. हा. डेपुटीने नाही म्हणलेत, आता तुम्हीच काय करायचं? सदाभाऊची ओळख आहे. मग लय मला ओळख आहे. सदाभाऊ बघा. तुम्हाला सदाभाऊ धमकी दाखवतो काय? तुम्हाला सदाभाऊ धमकी बघितलं, हात फाडला. नाही नाही मा- सदाभाऊ धमकी दाखवतो. आपण आहे ना केस बावळट करू. मारायच्या आता आला पुण्यावरून तुम्हाला शिकायला लागला. बावळट ठेका काय तू? ग्रामपंचायतचा इंस्टाग्रामचा अर्ज चालवत असतो का? सुगंधाचा अर्ज गावात काही पाणी बंद झालं फाडला? गावात हे का? फाडला मग मी उपाशाला बस. अरे माझ्या संग भांडली होती डेपुटीला मतदान करायसाठी. हो की मग मी लाईक करायचो तिला. माझ्याकडे काय पाहता? अरे, तुम्ही समजून कसं घेण्यात राहा. अरे ग्रामपंचायतच्या अखत्यारीत हे काम येत नाही. आमरण उपोषण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पाहिजे. डेप्युटीच्या विरोधात आमरण उपोषण झालंच पाहिजे. अर्ज फाडला आमचा. चला तुम्ही आता. चला हा, बाकी माहित नाही. काय म्हणून नाही पडला account बंद? तू कशाला जातो रे तिकडं? आणि कशाला त्या account- ती गाणं नाही का त्या शासनात त्या गाण्यात होता की साईडला उभा. मग त्यांनी काय विचार केला असं ह्यो बाले म्हणून मग गेला. आम्ही आमचं करू. तू त्या गावातल्या लोकांना भडकून देऊ नको. बिचारी बाई एंटरटेन करते, मनोरंजन करते. बघा तेवढं अर्ज द्या. त्यो कशाला फाडला अर्ज? अरे तू काय डोक्यावर पडला काय? ग्रामपंचायतच्या काय ताब्यात आहे? मी सांगत सांगा भाऊ. काय सांग? हा, सांग सांग सदाभाऊला. सदाभाऊ काय इंस्टाग्रामचा मालक आहे काय? का मालक आहे सदाभाऊ? आणि तुला काय ते बाहेर सांगितलं रे लोकांचा कशाला इंस्टाग्रामचा अकाउंट बघत असतो? नालाय का? तुला माझा मोबाईल घ्यायचा? हा, ते सगळे मोबाईल घ्यायचा आहे. कडे घालतो कड्याचा दान का बसा मला. अरे! कुशल अर्ज भरून आपल्या तोंडावर फेकला राव. फाडला म्हणजे टरटर फाडला. कोणती मगरुरी म्हणायची? हा. मगरुरी आणि आपण यांना मतदान देतो. मग निवडून दिला आपण. हा? आणि खुशालीने अर्ज म्हणजे असा का? नाही ते काही नाही. आता ह्या असल्या लोकांना आपण धडा शिकून सुगंधाची आयडी परत आणू. करावंच लागणार आहे आपल्याला. अरे अर्ज फाडला म्हणजे काय? मग तोंडावर सांगा नाही जमणार भाऊ. अर्ज फाडायची ही कोणती हुकुमशाही आहे? हुकुमशाहीच झाली आपली खरंच ना. नाही, डेपुटी नाही, म्हणजे ना. आपल्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय रे पोपटे? आपण डिजिटल आंदोलन करू ते कसं? व्हिडिओच्या माध्यमातून. हिचे व्हिडिओज गेले ना सगळे. अहो, पण आता ते व्हिडिओच्या माध्यमातून करायला माझं इंस्टाग्रामच बंद आहे आम्ही ना. आहे ना, आम्ही काय हा. लोक काय हा. व्हिडिओ करायचा, या असल्या लोकांच्या विरोधात आंदोलन करायचं, आमरण उपोषण करायचं की सुगंधाची आयडी परत आली पाहिजे. असल्या लोकांना आहे ना धडा शिकवायचा. या डेपुटीने अर्ज फाडला आपला. फाडा म्हणजे तोंडावर फेकला. अरे तोंडावर फेकला म्हणजे माया नाही फाडा, तू नाही फाडा, ह्याचा नाही फाडा, डायरेक्ट सुगंधाचा. सुगंधाचा. माय मस्तकात आग शिरलेली. मी बघू. उठलो आपटू मोबाईल शकतो बघू. मग. जरा. 7 लाख फॉलोअर होते, थोडे होते काय झाले? मी धरतो. हा इकडे बघ. नमस्कार, मी पोपटराव. केली ताशी आता काय झालं? अर्ज फाडून. काय झालं काय पण? अहो त्यांचा अर्ज द्यायचा म्हणायचं देऊ तुमचे काम तरुण. आता ते लय व्हिडिओ चालू ते लय बदनाम तर राहील तुम्हाला आता. अरे बावळट वाहनाच्या अर्ज घ्यायला तो काय ग्रामपंचायतचं काही काम होतं का? त्याचा नळ बंद झाला असता, काही रोड दुरुस्त करायचा आहे, कुठं रोड उकारला ती केलं असतं आपण. इंस्टाग्रामचं ग्रामपंचायतचं कुठं ताब्यात आहे? अहो अर्ज फाईल मध्ये ठेवून दिला असता, त्यांच्या ध्यानात नसतं राहिलं.
त्यांनी विसरबाळ आणि दुसरं अकाउंट चालू केलं असतं, पण तुम्हाला अर्ध भाड्याची गरज नव्हती ना. मग काय झालं आता अर्ज फाडला म्हणून काय केलं कोणी? आता व्हिडिओ ताड राहिलेत कशाला? तुमच्या नावाने, ग्रामपंचायतच्या नावाने. काय त्या डेप्युटीने आमचा अर्ध फाडला म्हणून. काय चांगली पेटा झाली बा हे आणि म्हणतात ना. विरोधाताला आहे ना पोळीवर तूप लावायला आता चांगलीच चांगली झाली ना. तू कशाला का सरती इंस्टाग्रामला तू मला काबरा घेऊन येतो? हा माझ्याकडे आणायचंच कशाला? तू तिथंच म्हणायचं तू माझ्या बरोबर रोज असतो ना. ग्रामपंचायतचा अर्ज देत नाही ते. तुला त्यातलं सर माहिती आहे, दे ना चालू करून ते अकाउंट. अहो माहितीये, पण आता ते डायरेक्ट बंद झालं. वरून बंद केल्यावर मी काय करणार आहे आता? आता हे बदनामी सोपी नाही. हे ना व्हिडिओ वगैरे व्हायरल जर केले, आता हे लोकांना काय माहितीये कोणचा अर्ज देत होते? लोक वेगळाच अर्ज समजतील काहीतरी. आणि एक काम कर, आता जाय त्यांना म्हणा डेपुटी म्हणले घेतो अर्ज, जा. ऐकणार ऐकतील तर पण. आता तो निरोप घेऊन आला तसं त्यांना बी ऐकायला लाव ना. मी तो ऐकलं ना आता. हा आणि जा ना मग. बर मला नको लावू तिकडे त्यांच्या पाया पडायला. जा पळ. आले हेच आता ग्रामपंचायत सारच आता हागलं मुतलं बघायची बारी आली बा. अरे द्या ना अर्ज. अर्ज द्या ना आता. आणला का लिहून परत? कुठे अर्ज फाडला ना तुम्ही? तोंडा फेकला आमच्या. अरे फारडा पण आता लिहा ना दुसरा. आता तुम्ही म्हणतात अर्ज घ्यायचा तर घेतो. तेच कुठे नाही करायचं का परत लिहायला इथं? आता किती वेळ लागेल? पहिला अर्ज लिहायला 5 मिनिटं लागणार आहे. क्वांटिटी आपल्या गावातल्या एवढ्या मोठ्या रील स्टारवर एवढं मोठं संकट आलंय. जेवली तरी जाईन का तुम्हाला? भाकर तरी जेवली नाही सुगंधा, त्याच्यामुळे आम्ही बी उपाशी आहेत. चेहरा बघितला का? अरे मला काय म्हणायचं, ठीक आहे त्यांचं अकाउंट डिलीट झालं, त्यांची इतकी दिवसाची मेहनत वायाला गेली, मान्य आहे मला. पण हे काम ग्रामपंचायतचं नाही आणि इकडं जेडपीचं बी नाही. हो तो लक्ष देत आहे का? काय करणार मी अर्ज घेऊन? तुमचा अर्ज येणार. चल अरे पण- फिरलं ए भाऊ बस ना घेतो अर्ज. बस ना घेतो ना अर्ज. तुमची पंतप्रधाना संग ओळख नाही का? काय कोणाची? पंतप्रधाना संग. पंतप्रधान सगळ्याला ओळखीत आहेत. हा ना. पण हे एवढ्या कामासाठी नाही तिथं वर जायचं आपण. हो अरे त्यांना एवढंच काम आहे का? तुमचे इंस्टाग्राम बंद झालं आणि हे बंद झालं पोपटे लागले परत बोलायला. हे मग काय बोललं आपल्याला? आम्ही आमचं करणार होतो ना. मग अहो ते अर्ज घेणार आहे तुमचा, पण ऐकून तर घ्या. कधी पहिला फाडला ना, आता परत आम्हाला लिहायला लावताय. त्यांना लिहायला सांग ना मग. अहो, सुगंधाताई द्या एक परत अर्ज. पोपट जर उठला ना एका जागचा परत बसत नाही. बस भाऊ पोपट बस. मिठू बोलतोय पोपट, आम्हाला माहितीये. मी काय करतो तुमचा अर्ज घेतो आणि वर पाठवतो की बाबा आमच्या गावातल्या प्रसिद्ध रील स्टार यांचा अकाउंट हॅक झाल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे आणि त्यांच्या व्हिडिओ बघणाऱ्याच्या इतर लोकांची मानसिक स्थिती बिघडली. हा हे खरं आहे का नाही? लोक वाट पाहतेत. हा देतो ना. अरे एवढं काय इंस्टाग्राम अकाउंट डिलीट झालं म्हणजे काय आयुष्य गेलं का काय? लई तुम्ही लई सांगायला लागले. अर्ज स्वीकारणार आहेत का नाही स्वीकारणार? हा, बरं स्वीकारतो बाबा. जाल्याचं डोकं फिरलं मग माहिती ना तुम्हाला. बरं तो डोकं नको फिरून देऊ. मी अर्ज स्वीकारतो. द्या द्या परत मग अर्ज. तुम्हीच लिहा आता. तुमच्या हा हाताने तुम्ही लिहायचं लिहायचा, तुम्ही. आम्ही फक्त सही करणार त्याच्यावर. आम्ही फक्त अंगठी देणार. डेपुटी तुम्हाला सांगत नाही, आम्ही असं इंस्टा उघडलं का पहिलं सकाळ पाहायचं. सुगंध दिसते. आता कुठे दिसती? अरे सुगंध दिसली. हा? काही पण मजाक करता का? अरे व्हिडिओ आलाय बघ ना तू. बघू. हा बघ लवकर बघ. अयो, सुगंधा दिसली. अयो. अरे अकाउंट चालू आहे. अकाउंट आलं. अकाउंट आलं. ओय, नांदनगर मला लाईक करा. जा आलं का अकाउंट? आता नाही सांगायचं सदा भाऊला. आला, आला, आला. जा लय गुन्हा काय व्हिडिओ करती भारी भारी सुगंधा. सुगंधा भारी व्हिडिओ करती. तुला आकलीचा पत्त्या पाहिजे. अरे तू खुशाल माणसं माझ्याकडे घेऊन आला. अहो मी नाही आणले, मग कोणी आणले? डिग्या म्हणला काय म्हणला? अर्ज डेपुटीकडे चला ना, अर्ज देऊ आपण त्याला. अरे असं कुठं अर्ज देतात का? आपलं स्वतःचं अकाउंट आपण स्वतःच जपायचं. त्या अकाउंटवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकायचे नाहीत. खरंय. हा त्यांच्या नियमाचं पालन करायचं. मग ते कशाला डिलीट करते? हो डेपुटी बाई जेवलीच नव्हती. सकाळी चहा करता करता अकाउंट गेलं तर ती येडीच झाली जशी. अरे माणसाला हेच कळा ना. एक वेळ माणूस एखादा घरातला नातेवाईक मिळाला ना तरी जेवत आहे, पण व्हिडिओ एखादा चालला नाही, अकाउंट बंद झालं, अकाउंट ओपन नाही झालं तर माणूस फार जेवायचे फार दुःखी होते. तर अरे मोबाईल आणि इंस्टाग्राम म्हणजे काय दुनिया नाहीये शामराव, बरं का? त्याच्यामुळे जरा ओळखून वागा. सगळं जीवन म्हणजे मोबाईल नाहीये. त्याच्यामुळे मोबाईल माणूस एवढा गुतलाय ना त्याला बाहेरचं जगत दिसा ना. होठेपुटी जर हातात मोबाईल घेतला ना तो वर करता करता 2-4 तास खावा निघून जाते, कळत नाही. अरे सगळ्याचं तेच झालं. आता मी तुला सांगतोय माझं तेच आहे, पण याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. काय झालंय माणसाला कळत आहे पण उमगत नाहीये. नाही खरंय. ठीक आहे, तुम्हाला किती इंस्टाग्राम मध्ये गुतायचं, किती फेसबुक मध्ये गुतायचं आणि किती युट्यूब मध्ये गुतायचं त्याच्या मनावर ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण बी तेच करतोय, पण लय गुतू नका. लय गुतू नका बा, थोडं फार पहा. मी काय म्हणतो डेपुटी, ह्या मोबाईल मुळे ना
फायदा बी तेवढाच झाला. बँकेचे व्यवहार करता येतात पटापटा, माहिती समजते आपल्याला, काही योजना आल्या काय झालं. पण हे नव्हतं यायला पाहिजे, आहे का नाही? मग अरे मी म्हणतो लय फायदा झालाय, पण आपण नुसतं तेच बघत नाही ना. तोटा जास्त झाला. तोटा जास्त झालाय ना, त्याच्यात माणूस सगळा गुंतूनच राहायला लागलाय. हा 4 माणसं जरी बसले तरी एकमेकांसंग बोलत नाही, मोबाईल काढून बसते. अहो आपलं तरी ठीक आहे, आपलं वय गेलं शिक, पण जे पोरं शिकायचे 11वी 12वी जेव्हा येडे झालेत मोबाईल. तुला सांगू का शामराव, आपल्या टायमाला आपल्याला सगळं करायला भेटलं, आपल्याला खेळायला भेटलं, आपल्याला जग पाहायला भेटलं. गावात एक टीव्ही होता चावडीमध्ये, त्या टीव्ही साठी सगळे जमायचे. शनिवार रविवार हा, लक्ष्मीकांत शनिवार, बेर्डेचे, रविवार. आशिष सराफचे पिक्चर पाहिला काय तर राहिलं, ती आलिफ लायला नको म्हणू, ती चंद्रकांता म्हणू नको, त्याच्यासाठी लोक अरे आपण पिक्चरच्या आधी लागलेली संतवाणी सुद्धा आनंदात ऐकायचो. खरंय ना. हा, आज ते राहिलं नाही. ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी आल्यात, पण अतिरेक व्हायला नको. हे तुला समजायला पाहिजे, मला समजायला पाहिजे आणि सगळ्याला समजायला पाहिजे. तर मित्रांनो, अतिरेक टाळा. मोबाईल खरंच व्यसन झालाय सगळ्यांचा. आम्ही म्हणत नाही, आम्ही बी तेच करतोय, पण सगळ्यांनी काय करायला थोडंफार कमी करून मर्यादा ठेवा. बस बाकी काय नाही. चल.